अहमदनगर ते कन्याकुमारी सोलो सायकलिंग प्रवास पूर्ण केलेले डॉ अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय राहुरी इथल्या एनसीसी विभागाचे लेफ्टनंट डॉ सुनील उत्तम फुलसावंगे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. आजच्या प्रासंगिक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की कधीतरी आपण काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत प्रवास करावा, वेगवेगळी ठिकाणं पाहावीत, किंवा सायकल असेल, मोटरबाईक असेल किंवा कार असेल, ह्याद्वारे आपण आपल्याला भारत भ्रमंती करावी. परंतु असं कधी आपण ठरवलं आहे का की आपण सायकलिंगच्या माध्यमातून सुद्धा हे अंतर जे आहे ते पूर्ण करू शकतो. सायकलिंगचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेतच, परंतु अलीकडेच आपल्या जे काही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे या ठिकाणी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय आहे आणि त्या महाविद्यालयाचे एनसीसीचे लेफ्टनंट जे आहेत डॉक्टर सुनील उत्तम फुलसावंगे सर यांनी अहमदनगर पासून कन्याकुमारी हा सायकल प्रवास अलीकडेच पूर्ण केला. तर हा जो काही सायकल प्रवास होता की या दरम्यान त्यांना काय अनुभव आले किंवा का करावासा वाटला, ह्याच्यातून त्यांना काही संदेश समाजाला द्यायचा आहे का, तर या सर्व गोष्टी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज आपण त्यांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. तर फुलसावंगे सर, आपलं आकाशवाणीच्या मुलाखतीमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता, तर मग सायकलिंगची आवड तुम्हाला कधीपासून लागली? या अगोदर मी कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो आणि मे 2019ला माझी महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी बदली झाली राहुरी या ठिकाणी, आणि त्यामुळे मला इथं अहमदनगर या ठिकाणी स्थायिक व्हावं लागलं. आणि आमचे एक मित्र आहेत डॉक्टर अंकुश आवारे, हे आम्ही एनसीसीला ट्रेनिंगला सोबत होतो. मग ओळख असल्यामुळे त्यांनी सहज सांगितलं की थोडं सायकल माझ्याकडे एक आहे, तू चालून बघ आणि तुला आवडली तर तू कंटिन्यू करू शकतोस. मग अशा प्रकारे त्यांनी मला सायकल दिली आणि मी ती सायकल चालवायला सुरुवात केली. सुरुवातीला 5, 10, 20 किलोमीटर थोडंसं आणखीन लांब जाता येते का प्रयत्न केला आणि ते सहज शक्य होत होतं. शरीर पण सोबत साथ देत होतं आणि मग अशा प्रकारे मग 100-200 किलोमीटर पर्यंत ही सायकलची सुरुवात झालेली आहे. मग फुलसावंगे सर, तुमचं मूळ गाव वगैरे कुठलं आहे? माझं मूळ गाव हिंगोली आहे आणि मी जवळपास 13 वर्ष कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे. या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील जे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा मी 3 वर्ष झाले तिथं कार्यरत आहे. आता एनसीसीचे तुम्ही लेफ्टनंट आहात म्हणल्यावर तुम्ही विद्यार्थ्यांना ट्रेन करता, तर सायकलिंगच्या बाबतीत जर आपण विचार केला, तुम्ही जर सांगितलं की आवारे सरांनी प्रेरणा दिली की आपण करूया सायकलिंग सोबत, परंतु सुरुवात कुठली गोष्ट नवीन काहीतरी करायची म्हणलं तर आपल्याला शरीर वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला प्रतिक्रिया द्यायला लागतं. तर ती सुरुवात कशी झाली आणि मग ती कंटिन्युटी कशी राहिली पुढं? खरं तर मला तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की एक्सरसाइज करायची जास्त आवड नव्हती, फक्त वॉकिंग तेवढं करत होतो. ते प्रत्येकाच्याच बाबतीत आहे ऍक्च्युली. आणि सायकलिंग मध्ये काय झालं की सायकलिंग चालवायला सुरुवात केल्यानंतर कळालं की आपलं शरीर थोडं 10-20 किलोमीटर झाले की थकतं. तर मग सायकलिंग आणखीन जास्त चालवायची असेल तर काय एक्सरसाइज करावं लागतील, कशा प्रकारे स्ट्रेचिंग, त्याच्यानंतर योगा कोणता करायला पाहिजेत, डाएट कशाला करायला, प्रोटीन किती घ्यायला पाहिजेत, काय ह्या सगळ्या गोष्टी थोडं उत्सुकता निर्माण झाली. आणि त्यामुळं काय झालं की ती गोष्ट अधिक आम्ही खोलात जाऊन ती कसं मला लॉंग डिस्टन्स पर्यंत जाता येईल, स्टॅमिना बिल्डिंग एक्सरसाइज असू द्या, हे असू द्या. आणि एनसीसी मध्ये हे मुलांना आम्ही शिकवतच असतो. बरोबर. की त्यांची जी ड्रिल असते ती फार हेवी एक्सरसाइज असते. बरोबर. तुम्ही जर त्या ड्रिल मधल्या सुरुवातीचे वॉर्मअप एक्सरसाइज 2-3 असतात त्या जरी केल्या, जनरल रेग्युलर व्यक्तीने जरी केल्या तरी त्याचा थकवा किंवा जी एनर्जी आहे ती मेंटेन राहते किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढू शकते. मग जेव्हा आता सुरुवात सायकलिंगची झाल्यानंतर सुरुवातीच्या काही लॉंग राईड्स तुम्ही केल्या का जवळपास नगरच्या आसपास? हो, लॉंग राईड म्हणजे जवळपास नगर जिल्ह्यामधले जे आजूबाजूला 100-200 किलोमीटर आहे ते असं एखादंही ठिकाण नाही की जिथं गेलेलो नाहीये. तर सांगण्यासारखं असं की मी राहुरी सायकलिंग ग्रुप ट्रेकिंग जॉईन केलं होतं. त्यावेळेस राहुरी परिसरातले 100 किलोमीटर मधले झरेकाठी असू द्या किंवा नेवासा असू द्या या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहोत. त्यानंतर सांगायचं महत्वाचं हे आहे की
मी तिथं सिन्नर आहे, तर सुरुवातीला मी सिन्नर 100 किलोमीटर आहे, तर रिटर्न मला येता येते का हे बघितलं. बर सिन्नरला एक 200 किलोमीटरची राईड वन डे राईड मी केलेली आहे. बर त्यानंतर पंढरपूर राईड जी आहे 220 किलोमीटर राहुरी टू पंढरपूर हे एका दिवसामध्ये केलेलं आहे. वा त्यानंतर शेगाव जे आहे 360 किलोमीटर आहे इथून बर राहुरीवरून. तर ते शेगाव सुद्धा मी सकाळी 4 वाजता उठून रात्री 10 पर्यंत एका दिवसामध्ये ते कम्प्लीट केलेलं आहे सायकलवर. खरं तर तुम्ही ज्या राईड सांगितल्या तर त्या आपण शक्यतो कारनं जायला सुद्धा टाळाटाळ करतो की खूप 360 किलोमीटर जायचं आणि यायचं म्हणजे ते खूप मोठं डिस्टन्स आपल्याला वाटतं, परंतु तुम्ही सायकलिंगवर हे पूर्ण करता. तर ही जी ऊर्जा आहे किंवा ही जी प्रेरणा आहे तर ती कशा पद्धतीनं सायकल रायडर्स जे असतात त्यांना मिळते? एक आपल्याला काहीतरी करायचं असतं, आपल्या मनामध्ये उत्सुकता नाही, आज आपल्याला हे करायचंच आहे, ठरवलेलं आहे बर आणि त्यामुळे ते सहज होऊन जातं. ते अच्छा थोडंसं त्रास होतो. सायकलिंग पेन इज गेन जे म्हणतात बरोबर बरोबर. ते सायकलिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. लोकांना वाटत असेल की हे जाऊन तिथं एन्जॉय करत असतील किंवा कुठं जाऊन, काही लोक जाऊन हॉटेलमध्ये शेवटी राहावंच लागतं. पण ही मला वाटत नाही कोणताही सायकलिस्ट ते एन्जॉय करण्यासाठी तिथे जातो. त्याचा काहीतरी उद्देश असतो, बरोबर. काहीतरी करायचं असतं. त्यांचा आत्मविश्वास या गोष्टीमुळे वाढत असतो. कारण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सायकलिंगमध्ये सगळ्यात जास्त पेन आहे. बरोबर. तुम्ही आता सांगितलं की राहुरीचा सायकलिंग क्लब तुम्ही जॉईन केला आणि बरेचसे मित्र तुम्हाला त्या ठिकाणी भेटले असतील. तर हा जो ग्रुप असतो या ग्रुपचा फायदा आपल्याला या सगळ्या राईड्समध्ये कशा पद्धतीने होतो? ग्रुप नक्कीच फायदेशीर आहे, कारण तुमची एकमेकांची जी सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आहे किंवा तुम्हाला एक बिनधास्त तुम्ही असता की आता तुम्हाला काही झालं तरी किंवा मग काही सायकलला प्रॉब्लेम आला किंवा काही दुखापत झाली तरी हा ग्रुप सोबत मला घेऊन जाईल. बरोबर. त्याच्यामुळे बिनधास्तपणे तुम्ही सायकल चालू शकता. म्हणजे जे सोलो रायडर आहे त्याच्यापेक्षा ग्रुप रायडर जे ग्रुपनी जे राईड करतात ते खरंच सेफली आहेत, कारण ते सगळं कम्युनिकेशन असतं, बरोबर. एकमेकांना मदत करत असतात. त्याच्यामुळे ग्रुप हा सायकलिंगमध्ये तर फार महत्वाचा आहे. बरोबर. तुम्ही अहमदनगर ते कन्याकुमारी हे अंतर सायकलिंगच्या माध्यमातून पूर्ण केलं, तर याची सुरुवात कशा पद्धतीनं झाली, त्याचे अनुभव काय सुरुवातीचे सांगाल? जसं मी सायकलिंगची सुरुवात सांगितली तशी या राईडची पण एक सुरुवातच आहे. कारण आता ह्या एवढ्या राईड झाल्या होत्या, म्हणजे पंढरपूर एका दिवसामध्ये 220 किलोमीटर झालं होतं, शेगाव 340 किलोमीटर वाढलं. मग म्हणजे आपल्या आणखीनच शारीरिक क्षमता आपली चेक झाली होती. तपासली होती आपण, ते सगळं चेक झालं होतं. आता थोडीशी मोठी राईड करायची होती बरोबर. आणि आमचा राहुरी सायकलिंग ट्रेकिंगचा ग्रुप जो आहे तो हैदराबादला जाऊन आला होता बरं. आणि तो 600 जवळपास 550-600 किलोमीटर, आणि त्यावेळेस माझ्याकडे ऑफिसचं काम असल्यामुळे मला ते जाऊ शकता नाही आलं. तर ती मला खंत होती की आता थोडीशी आपण एक लॉंग राईड करू शकतो. बरं. मग कालांतरानं थोडासा आणखीन विचार केला की थोडीशी आणखीन लॉंग राईड करायला काय हरकत आहे. मग एक दिवस अचानक असं सुचलं की आपण कन्याकुमारीपर्यंत जाऊ शकतो का. मग थोडंसं मानसिकता हळूहळू तयार झाली. मग डिस्कशन झालं. मग कोणी याला सोबत नव्हतं. बरोबर. तर एक 1600 किलोमीटर आहे आणि आपण 8 दिवसामध्ये पर डे जर 200 किलोमीटर केलं तर 8 दिवसात आपण तिथे जाऊ आणि 2 दिवस रिटर्न जर्नी, असा 10 दिवसाचा प्लॅन होता आमचा. बरं. तर मग त्याची ही सुरुवात झाली. आणि तुम्हाला खोटं वाटेल की एखादे लहान मुलं गावाला जाण्यासाठी जसं एक्साइटमेंट त्यांच्या मनामध्ये होती तसं आमच्या मनामध्ये, म्हणजे अंकुश आवारे सर पण याला कालांतराने माझ्यासोबत तयार झाले की ते पण म्हणले मी जाळून आलेला आहे कन्याकुमारीला, मी तुला बँगलोर पर्यंत किंवा मग चेन्नई पर्यंत सोबत येतो, एक प्रोत्साहन देण्यासाठी. आणि मग त्यामुळे तर आणखीनच उत्साह वाढला. मग ते सगळं लिस्ट तयार करणं, आणि त्यामध्ये आमच्याकडे 15 ऑगस्ट महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठात होता. मग त्याची सर्व तयारी पण करायची होती. आणि नंतर काही दिवस सुट्ट्या होत्या, काही दिवस रजा घ्यायच्या होत्या, आणि मग या धावपळीतच हे प्लॅनिंग पण चालू होतं. मग ती लिस्ट काय काय सोबत लागणार आहे आम्ही दोघांनी मिळून एक छानपैकी लिस्ट तयार केलेली आहे लॉंग राईडसाठी. मग सायकलिंगची सर्व्हिसिंग करून घेणं, बाकी सगळ्या गोष्टी ह्या आम्ही किंवा जरुरी गोष्टी आपल्याला काय काय लागू शकतात. बरोबर. त्या सर्व गोष्टी सोबत घेऊन एक लिस्ट घेऊन सामान पॅक करून व्यवस्थित आम्ही ती राईड सुरुवात केली. मग हा जो प्रवास होता 1600 किलोमीटरचा, तर याचे काही टप्पे तुम्ही ठरवले होते का की आज या ठिकाणी मग उद्या त्या ठिकाणी, असे काही टप्पे पाडले होते का? हो, टप्पे पाडलेलेच होते. 15 ऑगस्टला आम्ही दुपारी 1 वाजता इथून निघालो होतो. आणि आम्ही विचार केला होता की रोज 200 करून फर्स्ट डेला जे आहे एक 200 किलोमीटर पर डे, म्हणजे पहिला दिवस जो आहे तो 100 किलोमीटर करमाळा होता, त्या ठिकाणी थांबायचं. दुसऱ्याला 200 किलोमीटरला विजापूर होतं, त्याच्यानंतर होसापेठ होतं, त्यानंतर ते सीरा, बँगलोर,
आणि इरकल या ठिकाणी असे एक 10 मुक्काम होतील असं प्लॅनिंग आमचं ऑलरेडी होतं. तुम्ही आता ज्या गावांची नावं घेतली वगैरे, तर प्रत्येक ठिकाण हे वेगवेगळ्या राज्यामधून जातं, तर तिथली संस्कृती किंवा तिथले लोक यांच्या बाबतीत तुमचे काय अनुभव राहिले? आम्ही जातानीच असं ठरवलं होतं की जे लोकल फूड्स आहे, लोकल कल्चर आहे, म्हणजे मोठ्या चांगल्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा एखाद्या लोकल हॉटेलला जेवण करणं, कुठे चहाच्या टपरीवर चहा पिणं, हे आम्ही अगोदरच ठरवून गेलो होतं. कारण ते लोकल टच आणि लोकल जो अनुभव असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो. बरोबर. जरी आमची भाषा वेगळी होती तरी पण कुठेही प्रवासामध्ये आम्हाला कम्युनिकेशनला किंवा कोणत्याही गोष्टीला अडचण आलेली नाहीये. आता कुठलाही प्रवास म्हटलं तर त्याच्यात काही चांगले आणि वाईट असे दोन्ही स्वरूपाचे आपल्याला अनुभव मिळतात. तुमच्या बाबतीत काय सांगाल या अनुभवांच्या बाबतीमध्ये? मला खरं आनंद होतो सांगायला. मी जे खोटं सांगत नाहीये की वाईट अनुभव फार कमी आहेत, म्हणजे नाहीतच वाईट. पण 2-3 गोष्टी अशा घडलेल्या आहेत की ज्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की आपल्यासोबत कोणीतरी नॅचरल एक सुपर पॉवर आहे. कारण 2-3 गोष्टी ज्या अशा घडत गेल्या की आम्ही जी करत होतो ते त्यासोबत निसर्ग सुद्धा साथ देत होतो. कारण ऑगस्ट महिना हा पावसाळ्याचा दिवस, म्हणजे यावर्षी पावसाळा फार लांबला होता आणि त्याच्यात आमची राईड, कारण पाऊस कधी लागेल, कपडे ओले झाले, बॅग ओली झाले तर आमची राईड पण थोडंसं शक्यता होती कॅन्सल होऊ शकते. त्याच्यामुळं पण वेदर चेक केलं होतं मी अगोदर, तर वेदर चेक केल्यानंतर कळालं की तेवढं काही पावसाचा धोका नाहीये. त्याच्यामुळे पावसाचं संकट तर काही आलेलं नाहीये. जो एक अनुभव असा आहे की विजापूरच्या अलीकडे 30 किलोमीटर एक छोटंसं गाव आहे. आम्ही 7:15 संध्याकाळचे वाजले होते आणि तिथं आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि तिथून फक्त 30 किलोमीटर विजापूर होता. आमचा तो टार्गेट होता की विजापूरला आम्ही तिथं जायचं म्हणून. आणि तिथं 5-10 मिनिटात आम्ही चहा पिलो. चहा पिल्यानंतर तिथं पावसाची सुरुवात झाली. अर्धा तास, पाऊण तास कंटिन्यू पाऊस चालू होता. आम्हाला समोर पण जाता येत नव्हतं. मग एवढ्या काळामध्ये तिथल्या आजूबाजूचे खेडेगावातली लोक जमा झाली. त्यांनी थोडंसं विचारपूस केली. 2-1 रिटायर शिक्षक होते, त्यांनी सुद्धा आम्हाला विचारलं की कुठं जाताय, काय जाताय. तुम्ही म्हणले ते समोर जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा. म्हणलं का, असं काय बोलताय? नाही, पाऊस पण चालू आहे म्हणले, तुम्ही जाण्यात काही अर्थ नाहीये, रस्ता पण थोडासा खराब आहे. आणि नंतर त्या व्यक्तीने सांगितलं, आम्ही ज्यावेळेस डिसिजन घेतले तिथे राहायचं, तर तुम्ही जर गेला असता म्हणे सर रात्रीचं, तर त्या ठिकाणी एक ओढा आहे समोर, एक 10 किलोमीटर, आणि तिथं सर्रास रात्री 7:30च्या नंतर, 8च्या नंतर तिथं गाड्या लुटल्या जातात. दरोडेखोर तुम्हाला तुमचं सामान घेऊन गेले असते. तर आमचं चहा पिण्याचं, तो पाऊस येण्याचा ते योगायोग, म्हणजे याच्यामध्ये लोकल लोक सुद्धा तिथली जी आहेत ती मदत करत होती. हा खूप चांगला अनुभव आहे. यासोबतच सर, तुम्ही जाताना, आपण स्वतःसाठी तर जात असतो की एक नवीन काहीतरी अनुभव घ्यायचा आहे, सायकलिंग राईड आपण एक एन्जॉयमेंट म्हणून पण करतो आणि काहीतरी उद्दिष्ट ठेवून करतो, पण सोबतच तुम्ही एक संदेश सुद्धा, सामाजिक संदेश सुद्धा लोकांना द्यावा या अनुषंगानं काही प्रयत्न केले, तर त्याबद्दल काय सांगा? तुम्ही जर राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीचं जर तुम्ही जर मॅन्डेट बघितलं, त्याच्यामध्ये फार मोठं एक मॅन्डेट आहे की पर्यावरण जनजागृती अवेअरनेस प्रोग्राम जो आहे तो फार मोठा आहे. म्हणजे देशाचे पंतप्रधान सुद्धा या ठिकाणी ते त्या गोष्टीवर फार मोठा फोकस देतात. आणि मला पण माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की नाही, आपण पण थोडंसं काहीतरी संदेश हा द्यायला पाहिजेत. मग पर्यावरण जर परिस्थिती तुम्ही जर बघितली सध्याची, किती ढासळत चाललेली आहे, असमतोल बिघडलेला आहे. तुम्ही जर फ्लड बघितल्या मागच्या महिन्यातल्या मोठ्या मोठ्या, तर त्या ठिकाणी कितीतरी नुकसान झालेलं आहे. आणि याच गोष्टीची जाणीव घेऊन मग आम्ही पर्यावरण जनजागृती जी आहे, आम्ही जिथं जायचो तिथं थोडंसं त्यांना पर्यावरणाबद्दल किंवा त्यांच्याकडे जे पर्यावरणासंदर्भात जे काही अडचणी आहेत, प्रश्न आहेत, ते आम्ही समजून घ्यायचो. आता सर, तुम्ही एनसीसी सोबत सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांच्यासोबत काम करताय आणि आपण समाजामध्ये सुद्धा पाहतो की जो काही युथ वर्ग आहे, तर तो कुठेतरी स्टंट्स किंवा व्यसनाधीनता या गोष्टीकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांच्यावरती प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. तर तुम्ही या अशा युवकांना काय सांगू शकाल, किंवा तुमच्या अनुभवामधून सायकलिंगचं क्षेत्र आहे किंवा आवड आहे, तर ह्या गोष्टी त्यांना त्यामधून कशा पद्धतीने बाहेर काढू शकतात? नक्कीच, सायकलिंग हे फक्त तुम्हाला तुमचं सामर्थ्य दाखवण्याची गोष्ट नाहीये. तुम्हाला तुमची पेन गेन करून तुम्हाला एक जीवनामध्ये ध्येय असेल तर ते गाठण्यासाठी तुम्हाला ही पाठबळ देते. बरोबर.
समजा एखादी गोष्ट तुम्ही अचिव्हमेंट केली, सायकलला एखादं टार्गेट ठेवलं आणि तुम्ही ते कम्प्लीट केलं, तर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे, जसं की तुम्ही एखाद्या डोंगरावर किंवा हरिश्चंद्रगडला गेले किंवा तुम्ही कळसुबाईला गेले, डोंगरावर गेल्यानंतर तुम्हाला जर विचारलं तर कसं दिसतं, काय वाटतं, तर एक तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि तो आत्मविश्वास घेऊनच तुम्ही बाकीच्या तुमचा अभ्यास असू द्या, तुमचं करिअर असू द्या, त्या करिअरमध्ये सुद्धा तो आत्मविश्वास तुम्ही सहज बाळगू शकता आणि ती सहज गोष्ट तुम्ही ती सुद्धा प्राप्त करू शकता. नक्कीच. आता सायकलिंगची एखाद्याला तयारी करायची आहे किंवा त्याला इच्छा आहे की आपण पण सायकलिंग करावी, त्यांनी सुरुवात कशा पद्धतीनं केली पाहिजे आणि पुढं कसं गेलं पाहिजे, आणि यासोबतच सायकलिंग करताना काय काय गोष्टींची काळजी पण घेतली पाहिजे? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे की मला बरेच जण विचारतात, सर तुमची सायकल कोणती आहे, किती हजाराची आहे? आणि मला थोडंसं हसू येतो, कारण सायकल चालवायची सुरुवात जी आहे ती तुमच्या घरामध्ये कोणतीही सायकल असेल तिथूनच करायला पाहिजे. कारण त्याला काही विशिष्ट कंपनीची सायकल लागते किंवा विशिष्ट एवढ्या अमाऊंटची सायकल लागते असं नाही. फक्त तुमची इच्छा असली आणि तुमची जशी गरज असेल, म्हणजे तुम्हाला जसं समजा 10, 20, 30 किलोमीटर जायचं असेल तर तुम्ही साधी सायकल तुमच्या घरातली कोणतीही मुलांची सायकल सुद्धा तुम्ही वापरून 10, 20, 30 किलोमीटर सहज करू शकता. ते केल्यानंतर तुम्हाला जर आणखी लॉंग राईड करायचं असेल, थोडंसं परत मग एक्झरसाईज आली, थोडंसं डाएट आलं आणि डाएट आणि व्यवस्थित एक्झरसाईज केल्यानंतर तुम्ही ती लॉंग राईड करू शकता. जर तुम्हाला लॉंग राईड 100 किलोमीटरच्या वर जायचं असेल तर मग पर्टिक्युलर कंपनीची किंवा काही विशिष्ट सायकल तुम्हाला लागते. पण मला तरी वाटत नाही की 100 किलोमीटरच्या आत काही विशिष्ट सायकल लागते, असं काही नाही. याच्यामध्ये मार्गदर्शकाची भूमिका सुद्धा किती महत्वाची असते? एखादा ट्रेनर म्हणा किंवा अनुभवी सायकलिस्ट जे काही रायडर्स असतात त्यांचा अनुभव किती उपयोगी येऊ शकतो? अनुभव तर फार महत्वाचा आहे, कारण तुम्हाला लॉंग राईडला ज्यावेळेस तुमची एनर्जी मेंटेन करायची असते तर त्यावेळेस मग कसं तुम्हाला काय काय रस्त्यामध्ये खायला पाहिजेत, कार्बोहायड्रेट्स किती लागणार आहे, ड्रिंक्स किती घ्यायचेत, कोणतं ड्रिंक्स घ्यायचंय, पाणी किती प्यायला पाहिजे, एनर्जेल किंवा बाकी इलेक्ट्रॉल जे आहे त्याचा वापर कसा करायला पाहिजे, ह्या गोष्टीची फार काळजीपूर्वक घेणं जरुरी आहे. नाहीतर मग थोडंसं तुम्हाला थकवा येऊन तुम्ही 1-2 दिवसामध्येच तुम्ही ती राईड कॅन्सल करू शकता. नक्की. आता सर, भविष्यामधलं तुमचं काय नियोजन आहे? आतापर्यंत आता तुम्ही 200-300 किलोमीटरचं पूर्ण केले, 1600चा टप्पा सुद्धा आता पूर्ण केलाय, तर आता भविष्यातलं तुमचं काय प्लॅनिंग आहे? भविष्याचं प्लॅनिंग तसं भरपूर काही करायचं आहे, पण आता सध्या वेळ कमी असतो. परंतु आपल्या बकेट लिस्टमध्ये आपण टाकून ठेवलेलं असतं की मला काश्मीर टू कन्याकुमारी करायचं आहे. टुके. बांगलादेशला जायचंय. नक्कीच तुमच्या ज्या काही भविष्यातल्या ज्या काही योजना आहेत त्या नक्की यशस्वी हो, या शुभेच्छासह आपण आजच्या या मुलाखतीला इथं पूर्ण विराम देऊया. आणि तुम्ही छान पद्धतीने आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं की सायकलिंग करताना आपण काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा तुमचे जे काय अनुभव आहेत तो नक्कीच आपल्या युवकांना सुद्धा प्रेरणा मिळेल. तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छान अशी मुलाखत आमच्या श्रोत्यांसाठी दिली, त्याबद्दल आकाशवाणी अहमदनगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, आत्ताच आपण अहमदनगर ते कन्याकुमारी सोलो सायकलिंग प्रवास पूर्ण केलेले डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय राहुरी इथल्या एनसीसी विभागाचे लेफ्टनंट डॉक्टर सुनील